नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी किनवट. या अगोदर आपण मागच्या व्हिडिओमध्ये वयवारी या घटकावरचे काही प्रश्न पाहिले होते आणि मी आज आपल्यासाठी नफा तोटा या घटकावरचे काही प्रश्न आज घेऊन आलो आहे. अतिशय शॉर्टकट पद्धतीनं या प्रकारचे प्रश्न कसे सोडवायचे ते मी या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे. जसं पहिला प्रश्न आहे पहा, एका वस्तूची विक्री तोट्याच्या चौपट आहे तर सेकड़ा तोटा किती? पहा, एका वस्तूची विक्री किंमत ही तोट्याच्या चौपट आहे. जर आपल्याला विचारलं सेकड़ा तोटा किती, तर आपण या ठिकाणी काय करायचं मित्र? पहा, पहिल्यांदा एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या चौपट आहे, या ठिकाणी आपण तोटा, त्यानंतर इथं लिहू विक्री आणि त्यानंतर लिहायचं आहे खरेदी. आता पहा, एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या चौपट आहे. आपण तोटा जर 1 मानला तर विक्री किंमत किती मानावं लागेल? 4. तोटा जर 1 मानला तर विक्री किंमत मानावं लागेल 4. आता जेव्हा एक वस्तू आपण 4 रुपयाला विकली तेव्हा आपल्याला 1 रुपया काय झाला आहे? तोटा. जेव्हा एक वस्तू आपण 4 रुपयाला विकली तेव्हा 1 रुपया आपल्याला तोटा झाला. याचा अर्थ ती वस्तू आपण खरेदी केली आहे 5 रुपयाला. बरोबर? आता पहा, या ठिकाणी जर गुणोत्तर पाहिलं तर तोटा असेल 1 रुपये, विक्री किंमत असेल 4 रुपये आणि खरेदी किंमत असेल 5 रुपये. तर आपल्याला विचारलं या व्यवहारामध्ये सेकडा तोटा किती होईल? मग पहा, सेकडा तोटा बरोबर 5 रुपये खरेदीवर 1 रुपये तोटा, तर 100वर किती? मग 5 दुनी 10 शून्य आणि 20 एक 20, म्हणजे या व्यवहारामध्ये 20% तोटा होईल. आता दुसरी पद्धत पहा, एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या चौपट आहे तर सेकडा तोटा किती? याची एक शॉर्टकट मेथड आहे. शॉर्टकट मेथड अशी आहे पहा, सेकडा तोटा किती? तर 100 भागिले पट प्लस 1 करा. 100 भागिले, उदाहरणामध्ये पट सांगितली चौपट, मग चौपट 4 प्लस 1 किती होईल? 5. 100ला जर 5 न भागलं तर 5 दुनी 10 आणि समोरचा एक 0. म्हणजे एका वस्तूची विक्री तोट्याच्या चौपट आहे तर या व्यवहारामध्ये सेकडा तोटा किती होईल? 20%. इथं सुद्धा आपलं उत्तर आहे 20%. त्यानंतर तर आणखी एक दुसरा प्रश्न आपण याच प्रकारचा पाहू. एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 11 पट आहे. 11 पट आहे. एका वस्तूची विक्री किंमत ही तोट्याच्या 11 पट आहे तर या व्यवहारामध्ये सेकडा तोटा किती होईल? तर पहा, आता पूर्वीप्रमाणेच एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 11 पट आहे. जर आपण तोटा 1 मानला तर विक्री किंमत किती मानावं लागेल? 11. म्हणजे जेव्हा एक वस्तू आपण 11 रुपयाला विकली तेव्हा आपल्याला 1 रुपयात तोटा झाला, म्हणजे ती वस्तू आपण खरेदी केली असेल कितीला? 12ला. पुन्हा एकदा पहा, एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 11 पट आहे तर सेकडा तोटा किती? तोटा जर आपण 1 मानला तर विक्री किंमत तोट्याच्या 11 पट, म्हणजे विक्री 11, आणि एक वस्तू जेव्हा आपण 11 रुपयाला विकली तेव्हा आपल्याला जर 1 रुपयात तोटा होत असेल याचा अर्थ ती वस्तू आपण 12 रुपयाला खरेदी केली असेल. आता पहा, 12 रुपये खरेदीवर किती रुपये तोटा आहे? 1. 12 रुपये खरेदीवर 1 रुपये तोटा, 100वर किती? ठीक आहे. आता या ठिकाणी 4 न जर आपण तोललं तर 4 त्रिक 12 आणि 4 न जर वर तोललं तर 100ला तोललं तर 25 येईल, आणि 25ला जर आपण 3 न भागलं तर छेदामध्ये 3, 3 8 24 बाकी 1, म्हणजे 8.1/3% या व्यवहारामध्ये काय होईल? तोटा होईल. आता दुसरी एक पद्धत आहे हाच प्रश्न सोडण्याची. 100 भागिले पट प्लस 1. आता सांगा 100 अंशामध्ये 100 घ्या आणि छेदामध्ये 11 पट, म्हणजे 11 प्लस 1 बरोबर किती घ्यायचं आपल्याला? 12. आता वर जर 4 न तोललं तर 25 आणि खाली जर 4 न तोललं तर 3 येईल. आणि आता 25ला जर आपण 3 न भागलं तर 3ला 3, 3 8 24 आणि बाकी उरली 1, म्हणजे या व्यवहारामध्ये सेकडा तोटा किती झाला असेल? तर 8.1/3% या व्यवहारामध्ये तोटा झाला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर याच प्रकारचा एक प्रश्न आपण पाहिला होता, पण त्यामध्ये आपल्याला सेकडा तोटा विचारला होता. तर आता या उदाहरणामध्ये पहा, आपल्याला सेकडा नफा विचारला आहे. तर याच्यामध्ये उत्तर कसं काढायचं पहा. तर प्रश्न असा आहे की विक्रीची किंमत ही नफ्याच्या 5 पट असल्यास सेकडा नफा किती होईल? तर पहा, विक्रीची किंमत आपल्याला नफ्याच्या 5 पट सांगितली, म्हणजे या ठिकाणी आपण नफा, त्यानंतर पाहू विक्री आणि त्यानंतर पाहू खरेदी. बेटा, आपण जर नफा 1 रुपया मानला तर या ठिकाणी विक्रीची किंमत
नफ्याच्या 5 पट आहे. मग नफा जर आपण 1 मानला तर नफ्याच्या 5 पट म्हणजे विक्री किंमत किती होईल 5. आता त्यानंतर पहा, एक वस्तू जेव्हा आपण 5 रुपयाला विकली तेव्हा आपल्याला 1 रुपया नफा झाला आहे. याचा अर्थ ती वस्तू आपण खरेदी केली असेल 4 रुपयाला. मग आता पहा, 4 रुपये खरेदीवर किती रुपये नफा आहे 1 रुपये. तर आपल्याला या ठिकाणी सेकडा नफा करायचा आहे. मग सेकडा नफा कसा काढतात, तर सेकडा नफा हा नेहमी खरेदी किमतीवरच काढतात. तर 4 रुपये खरेदीवर 1 रुपया नफा, तर 100वर किती. आता या ठिकाणी आपण या 100ला 4 न तोडू, 4 दोन्ही 8, 2 उरले 4 पंचे 20 आणि 25 एक 25. बेटा या व्यवहारामध्ये 25% सेकडा नफा होणार आहे. आता दुसरी पद्धत जर आपण पाहिली तर दुसरी पद्धत ज्याला आपण शॉर्ट मेथड म्हणू, शॉर्टकट पद्धत आहे. आता या पद्धतीमध्ये बघा काय करायचं, शेकडा तोटा काढताना आपण बेटा सूत्र वापरलं होतं 100 भागिले पट प्लस 1. परंतु या शॉर्टकट मध्ये आता जर आपल्याला शेकडा नफा काढायचा असेल तर आपल्याला सूत्र वापरायचं आहे 100 भागिले पट मायनस 1. चला, 100 भागिले किती पट सांगितलं 5 पट. मग त्याच्यातून एक मायनस करायचं आहे. मग 5 मायनस 1 किती होणार, तर 4. आणि 100ला जर आपण 4 न भागलं तर या ठिकाणी 25% नफा झालेला असेल या व्यवहारामध्ये. ठीक आहे. आणखी याच प्रकारचा आपण दुसरा एक प्रश्न पाहू. जसं विक्रीची किंमत नफ्याच्या 10 पट असल्यास, त्याच प्रकारचा प्रश्न आहे, फक्त आपण या ठिकाणी संख्या चेंज केली. विक्रीची किंमत नफ्याच्या 10 पट असल्यास सेकडा नफा किती होईल. पहा आता त्याच प्रकारचा दुसरा प्रश्न आहे. आता आपण या ठिकाणी काय करू, विक्रीची किंमत नफ्याच्या 10 पट आहे. मी या ठिकाणी नफा किती मानला 1. नफा जर 1 मानला तर विक्रीची किंमत बेटा नफ्याच्या 10 पट. मग 1 ची 10 पट किती होते 10. ठीक आहे. नफा जर 1 रुपया मानला तर विक्री किंमत 10 असेल. आणि जेव्हा एखादी वस्तू आपण 10 ला विकली आणि 10 ला विकल्यामुळे जर आपल्याला 1 रुपया नफा झाला असेल तर याचा अर्थ बेटा ती वस्तू आपण 9 रुपयाला खरेदी केली असेल. ठीक आहे. मग आता पहा, या ठिकाणी 9 रुपये खरेदीवर 1 रुपया नफा आहे. तर या ठिकाणी आपल्याला सेकडा नफा काढायचा आहे. सेकडा नफा कसा काढणार, तर 9 रुपये खरेदीवर 1 रुपया नफा, तर 100वर किती. ठीक आहे. आता 100चा आणि 1चा जर गुणाकार केला तर अंशामध्ये येईल 100 आणि छेदामध्ये असेल 9. आणि आता जर आपण 100ला 9 न तोललं तर या ठिकाणी भागाकार येतो 11 आणि बाकी उरते 1. म्हणजे आपलं उत्तर असेल 11.1/9%. या व्यवहारामध्ये झाला हा असेल सेकडा नफा. आता दुसरी पद्धत ज्याला आपण शॉर्टकट मेथड म्हणू, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं बेटा, 100च्या छेदामध्ये पट मायनस 1 घ्यायचा आहे. आता पहा, 100 आणि किती पट सांगितलं 10 पट. 10 मधून 1 मायनस करा, छेदामध्ये येईल 9. आणि 100ला जर 9 न भाग दिला तर भागाकार येईल 11, बाकी उरेल 1 आणि भाजक आहे 9. म्हणजे या व्यवहारामध्ये झालेला सेकडा नफा असेल 11.1/9. तर विद्यार्थी मित्रांनो, आमचा आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.